तर वातावरण कितीही छान असलं पण घरातली कामं कधी कोणाला चुकलीत का? तर हाय हॅलो, मी प्रिया तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा जो सगळा पसारा दिसतोय ना, तो काल रात्रीपासून राहिला होता, कारण पिल्लू खूप जास्त त्रास देत होतं आणि घ्यायलाही कोण जास्त नव्हतं, त्याच्यामुळे एकटीने सगळं करणं खूप जास्त टफ जात होतं. हे सगळं मी यश आल्यानंतर आवरून घेतलं. थोड्या वेळाने बाहेर येऊन बसले तर यश एक काम करत होता, म्हणजेच बॉडी लोशन लावत होता हाताला, आणि त्याच्यामुळेच मी ना त्याची थोडीशी खेचत होते की तू पोरींसारखी या सगळ्या गोष्टी कशा करतात. तेच ऐकून तो एवढा लाजला की मला अक्षरशः वाटलं की खरंच एक पोरगी आहे की काय. आणि याच्यामध्ये ना त्याला खूप जास्त हसतानाही पाहिलं. तसं तो जास्त कधी कोणात इन्व्हॉल्व होत नाही. आणि हेच ते बॉडी लोशन जे त्यांनी असंच ठेवलं होतं आणि म्हणत होता मी कुठे काय करतोय, मी तर असंच बसलेलो अभ्यास करत. हे सगळं झाल्यानंतर ना साहेब आल्यानंतर मुद्दामून आरशापुढे जाऊन स्वतःचा जुना टॉप घालून बघितला, जो की प्रेग्नन्सीनंतर पण मला फिट बसत होता. उलट मला तो ढिल्ला झालेला. लोक जिम लावून तब्येत कमी करतात, माझी तर बिना जिमची बिन काय करताच तब्येत कमी होती. आणि त्याच्यानंतर मी आरसा साफ करायला घेतला, कारण कितीही आवरा इथला पसारा मला कधीच हालत नाही. कारण आमच्या साहेब आहेत ना, सगळ्या गोष्टी जागच्या जागीच ठेवतात. त्यांना ना जागच्या जागी ठेवलेल्या गोष्टी कुठल्याच आवडत नाहीत, असाच अस्ताव्यस्त ठेवलेल्या आवडतात. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, सबस्क्राईब नक्की करा.